गण गण गणात बोते। श्री गजानन महाराजांचे प्रगटीकरण संपूर्ण कथा। श्री गणेशाय नमः। श्री गजानन महाराजाय नमः। प्रगटीकरणापूर्वीचे रहस्य। श्री गजानन महाराज कुठून आले, कोणाचे पुत्र होते, त्यांचा जन्म कधी झाला, हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही। कारण ते जन्मले नाहीत, ते प्रगट झाले। दासगणू महाराजांनीही स्पष्ट लिहिले आहे। गजानन हे देहधारी असले तरी ते देहापुरते मर्यादित नव्हते। सन 1878 शेगावची पावन घडी। सन 1878 बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव गाव। त्या दिवशी गावात काही विशेष घडेल अशी जणू निसर्गालाच चाहूल लागली होती। रेल्वे स्थानकाजवळील पाटीलांच्या शेतात अचानक एक अनोखी व्यक्ती दिसू लागली। ना कुणी येताना पाहिली, ना कुठून आली हे कळले। जणू पृथ्वीवर पाऊल टाकण्याआधीच ते इथे होते। प्रथम दर्शन अवलिया फकीर। देहावर फाटकी कफनी, डोक्यावर पागोट, चेहऱ्यावर दाढी, अंगावर मळकटपणा, पण डोळ्यात विलक्षण तेज, अपार करुणा, असीम शांतता। लोक जवळ गेले। कोणी विचारले, तू कोण आहेस, कुठून आलास? तो अवलिया मौनातच हसला। ना नाव, ना गाव, ना ओळख। सुरुवातीला लोक म्हणाले, हा वेडा आहे, हा भिकारी आहे, हा फकीर आहे। काहींनी हाकलले, काहींनी दगड मारले, काहींनी शिव्याही दिल्या। पण तो कधी रागावला नाही, कधी प्रत्युत्तर दिले नाही। जणू तो म्हणत होता, मला ओळखायला वेळ लागेल। थोड्याच दिवसांत तो अवलिया धगधगत्या धुनीत बसू लागला। लोक घाबरले, हा जळून मरेल। पण आग पेटली, धूर उठला, तासनतास गेले आणि तो मात्र निर्विकार। तेव्हा काही लोक म्हणाले, हा साधा मनुष्य नाही। लोक पुन्हा विचारू लागले, तुझे नाव काय? तो शांत, कारण नाव म्हणजे ओळख आणि ओळख म्हणजे बंधन। तो बंधनात यायला तयार नव्हता। गजानन नाव कसे प्रगट झाले? एक दिवस कोणीतरी हट्टाने विचारले। तेव्हा तो अवलिया हसून म्हणाला, गजानन इतकंच। त्या क्षणापासून तो झाला श्री गजानन महाराज। म्हणूनच भक्त म्हणतात, शेगावला देह प्रगट झाला, पण महाराज आधीपासूनच सर्वत्र होते। महाराज स्वतः म्हणाले होते, मी आलो नाही, मी गेलो नाही। जेव्हा भक्त हाक मारतो तेव्हाच मी प्रगट होतो। निष्कर्ष, श्री गजानन महाराज जन्मले नाहीत, पण प्रगट झाले। देहात होते, पण देहापलीकडे होते आणि आजही आहेत। गण गण गणात बोते। जय जय सद्गुरु गजानन महाराज।